100% सांगतो की शनिवारी सुधीर दादाचं गुलाल हे उधळलं जाणार. सुधीर दादा गाडगिळ्यांचं थोडं वर्चस्व आहे, कामं पण चांगली केलेले आहेत. जोर का आता कसं आहे, जोर सगळ्यांचाच आहे. सुधीर गाडगीळ आहे, हे कामं केल्यात ग्रामीण भागात वगैरे. सध्या आता बीजेपी टॉपमध्ये आहे. गाडगे साहेबांनी काम केलं, रोडची कामं केलेली आहेत. गाडगीळ तर गाडगीळ म्हणाल्या. सगळ्यात म्हणलं की सुधीर दादा घाटगे यांचं आता पूर्णपणे वार चालू सांगितलं आणि येणार पण 30 सीट. त्यांचं काम सगळ्या जनतेला माहित आहे. राजू गाडगे साहेब तर भाजपचा गाडगीळ, सुधीर गाडगीळ तर आमचे सगळे संघटना वगैरे मागं आहे. ते समोरच ऑफिस आहे, त्यामुळे आमची काही अडचण आली की लगेच जातो. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार, केक्यू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आता सांगली विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघातल्या सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात मी उभा आहे. मतदानासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ, त्याच्यानंतर काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, कोण या मतदारसंघात बाजी मारणार, कोणाचं पारडं या मतदारसंघात जड आहे, हे आज आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणतात इथले लोक. नमस्कार हो. मग काय आता या मतदारसंघात आता इथं जी लढत होती विधानसभेच्या निवडणुकीची अवघे 2 दिवस मतदानाला बाकी आहेत, काय कशी लढत होणार आणि कुणाचं पारडं जड वाटतं इकडे. काय तर तिरंगी लढत चालूच आहे सध्याला. इथं बाबा आहेत, दादा आहेत, वहिनी आहेत. जरा वहिनीचा विचार जरा चालू आहे लोकांचा. विशाल पाटील पण बसलेत, आपले खासदार घरचेच आहेत. आता वहिनीचा नंबर लागेल, चांगलं दिसतंय त्यांचं जरा प्रचार. काय हो या मतदारसंघात आता कशी लढत होणार, अवघे 2 दिवस मतदानाला बाकी आहेत. 2 दिवस बाकी आहेत. खरं कसं आहे, आता काय समजत नाही, काय ते सगळे प्रचारला जास्त आहेत. त्यामुळं कोण येईल काय सांगता येत नाही. जोर कोणाचा वाढतोय. जोर का आता कसं आहे, जोर सगळ्यांचाच आहे. आता पहिले आहे म्हणजे जोर असणार सगळ्याचा. उद्या परवा दिवशी समजेल आपल्याला काय होणार आहे. विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगाल. आता जे विद्यमान आमदार होते त्यांची कामं कशी आहेत त्या मतदारसंघात, काय सांगाल. कामं तर आता काय, संजय काका होते त्यावेळेला त्यांचे बी काम झाले. मग इकडेच हे सुधीर गाडगीळ आहे, हे कामं केल्यात ग्रामीण भागात वगैरे. इकडे तिकडे आता भव्य तेव्हा आता ह्याच्यात सिटीमध्ये काय करणार आहे ते त्यांच्या नंतर प्रश्न. सिटीतली कामं नगरपालिका बघत असतात, त्यांनी काय हे सगळं दिलेलं असेल. ग्रामीण भागाचं सगळं सुधीर गाडगीळांनी चांगलं केले, पण जास्त जरा प्रचार त्यांचा चालू आहे. त्यामुळं त्यांचं काय भव्य ते चांगलं असतं. तुमच्या मनातला नेमका आमदार कोण. आमदार आता होईल ते आता म्हणजे सुधीर गाडगीळ तर आमचे सगळे संघटना वगैरे मागं आहे, त्यामुळे त्यांचं हे आहे पाठिंबा. कसा आहे संपर्क तुमच्या लोकांच्या बरोबर. हा चांगला आहे त्यांचा. त्यामुळे आम्ही गेलो, इथे समोरच ऑफिस आहे, त्यामुळे आमची काही अडचण आली की लगेच जातो. सगळी कामं करून घेतो आम्ही. सगळी कामं करतात का मग. करतात सांगितले. समस्याचं सगळं निराकरण होते. साधं जर कागद आम्हाला सही पाहिजे म्हणले की लगेच पीएला सांगून दे बाबा, लगेच करून देतात आमचे सगळ्या. तुमची कधी भेट झाला का त्याच्यावर. भेट झाली की रोज असते, रोज सकाळ संध्याकाळी इथंच आहे. ऑफिस आहे त्यामुळे इथंच आहे. माझं मी कामाला इथंच आहे, नाक्यावर हमाली करतोय. फक्त आता काय हे सगळं हे झाले, बाकी काही नाही. आहे चांगलं. काय सांगाल दादा, कशी लढत होणार मतदारसंघात. काय सध्या आता बीजेपी टॉपमध्ये आहे आणि शक्यतो बीजेपी देणार. काय म्हणताय. शक्यतो टॉपमध्ये बीजेपी आहे, बीजेपी देणार. का बरं असं का वाटतं, एवढा का विश्वास. म्हणजे कामं चांगली झालेली आहेत, वरून ते खाली तळापर्यंत बरीचशी कामं चांगली केली आहेत. त्यामुळे शक्यतो बीजेपीच आहे. पण बीजेपी बरेचसे लोक नाराज असलेले दिसतो महागाईमुळे. हा त्यांचा एक मुद्दा मात्र आहे, ते महागाईचा मुद्दा मात्र तिने काही लक्ष घालत नाही. बाकी त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण महागाईवरती तिने काय विचार करत नाही. तेवढा विचार केला पाहिजे. मग याचा काय फरक होणार काय निवडणुकीत. तसं काय जाणवत नाही. लोकांची सध्या कसं आहे बोलू का, श्रद्धा कशा लोकांची की कामाबद्दल लोकांची श्रद्धा जास्त आहे.
लोकांना काय वाटतं की दुसऱ्या पक्षाला तर काम होणार नाही आणि 60 वर्षात काय काम केलं नाही लोकांना दिसतेच की काँग्रेसनं. म्हणून शक्यतो BJPलाच लोक मतदान करतील. पण हा मुद्दा पण मात्र पोचावं तिथपर्यंत असं आमची इच्छा आहे. विद्यमान आमदारांनी काही कामं केली काय भागामध्ये? असं गाडगे साहेबांनी काम केले, रोडची कामं केलेली आहेत, गमी बॉटनं काम केले आहेत, गटारीची कामं झालेली आहेत, तर उद्योगात काय काय किरकोळ कामं केलेली आहेत त्यांनी. चांगलं काम केलं त्यांनी. कामं आहे. काम आहे. काय होणार? परत बाजी मारणार काय बदल होणार? बाजी मारणार 100%. कोण बाजी मारणार? मारणार. गाडगे साहेब. आता आम्ही चालू सांगलीला काय म्हटलं? सांगली काय हो या मतदारसंघात कुणाचा जोर आहे? आता 2 दिवस मतदान आहे, आता प्रचार झाला, उमेदवारांचा सभा झाल्या, कुणाचा जोर वाटला? गाडगिरी तर गाडगिरी म्हणाल्या येईल का बरं? असं येईल ना आमचा अंदाज आहे. काय वाटतंय असं? आता काय आहे, त्यांचं यायला ज्यादा कसा आहे संपर्क त्यांचा लोकांच्या बरोबर? भरपूर संपलं तुम्ही कधी भेटलाय का त्यांना? नाही अजून कामं झाल्यात सगळी इथली विकास कामं? नाही झाले. बर नगरसेवक कोणच येत नाही आमच्या बर गल्लीत. बर नवीन मसाद मध्ये अशा गल्लीत कोणच येत नाही. नगरसेवक आमच्या दाद घेत नाही बर. आणि आमच्या माणसांना देणं झाले ढीगभर. असं कोणच नगरसेवक आमच्या मध्ये पडत नाही. मग काय करायला लोकांनी सांगा? काय होणार आहे निवडणुकीत? कुणाला संधी देणार लोक? आता काय करायचं संधी? आता आमच्याला आता कोण बघल तेवढं त्याला संधी देणार आम्ही. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण? तर काय सुधी गाडी नाही तरी आपला मदन भाऊ. काय हो इकडे कुणाच जोर वाटतो इकडं? जोर काय आता तर शेवटच्या काळात सगळ्यांचा जोर दिसायला लागलाय. आणि तरी पण कामाच्या ह्यानं म्हणलं तरी जरा जरा बाबांचं दिसतंय. बाबांचं जरा काम चांगलं आहे. त्या लेवलची व्यक्ती आहे आणि त्या लेवलनं त्यांचं या 8-10 वर्षाच्या काळात चांगलं काम आहे. त्यामुळे जरा बाबांचं बी चांगलं वार आहे. मतदारसंघात सांगलीत कुणाच जोर आहे आता? इथं भाजपचा भाजपचा. कोण आहे उमेदवार? उमेदवार गाडगे. आता काँग्रेसचे पण उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये आहेत. कशी होणार लढत? आता कशी म्हणजे ते आता ह्याच्यावर आहे ना, मतावर आहे. मतावर कसा होईल तसं होईल. त्यांच्यावर हे होईल ते होईल तेवढंच. मग यात पारडं कुणाचं जोर वाटतंय? जोर भाजपच. कामं काय केलं काय त्यांनी गाडगे यांनी? लाडक्या योजनेचं पण ते हे केलेत ना त्यांनी. परत रस्ते बिस्ते बनवलेत. परत काय किरकोळ कामं केलेत थोडेफार. लग्न झालंय काय? नाही अजून. म्हणजे लाडकी बहीण काय म्हणते कळालं असतं. घरात आईला वगैरे मिळाला असेल ना की नाही? मम्मी पप्पा ते आहेत ना. मम्मी पण आहे, बहिणी पण आहेत, त्यांना पण भेटलं. मग या लाडक्या बहिणीची काय असते चर्चा? चर्चा काय, पैसे भेटतात तेवढेच. हा. असं काय का जो दिल त्याच्या मागे जायचं? नाही तसं काय नाही. आता घरातल्या देतात त्यांचं त्यांना माहित कोणाला देणार ते. तर माझा भाजपला जायचं. संपर्क आहे का गाडगे साहेबांचा लोकांच्या बरोबर? होय हाय. तुम्ही कधी भेटलाय? होय 2-3दा आमची पण कामं करून दिलीत आमच्या एरियातले. इथले पण जरा थोडेफार कामं करून दिली. कुठं राहताय तुम्ही? पुढचे जो गव्हर्नमेंट कॉलनी. कुठलं गाव? सांगली. बरं, आता कशी लढत होणार मतदारसंघात? कुणाच जोर वाटत? लढत बघा, 3 पक्षात लढत चालू आहे. काँग्रेस, अपक्ष आणि भाजप या 3 लढतीमध्ये आपलं सगळ्यात म्हणलं की सुधीर दादा घाटगे यांचं आता पूर्णपणे वार चालू सांगली आणि येणार पण 30 सीट. का बरं? का म्हणजे त्यांचं काम सगळ्या जनतेला माहित आहे आणि 2 नंबर म्हणजे काय माहित नाही. कोण पण कुठलं पण माणूस गेले की मदत करायची त्यांना माहित आहे. सगळीकडे निधी द्यायचं माहित आहे. आलेल्या गरीब जनतेला म्हणजे त्यांच्यापर्यंत त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. लोकांना पसंत आहे आणि कोणा टीका वगैरे न करणार नेत आहेत. त्यामुळे ते लोकांनी आपल्या सांगली जनतेचे सुधीर दादांना पसंती केलेलं आहे. आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परंतु आज 100% सांगतो की शनिवारी सुधीर दादाचं गुलाल हे उधळलं जाणार. एवढा विश्वास आहे. त्यांची या भागात कामं नाही म्हणतात लोक. कामं त्यांनी काही केलेलं नाही. कोण म्हणतात असल्या ते लोकांना सांगा ना कोण आहेत. त्यांना माहित पाहिजे की रस्ता काय होता 10 वर्षापूर्वी. आता हे आपल्या आमदार 10 वर्ष आहेत आपल्या सांगली जिल्ह्यात. पण 10 वर्षापूर्वीच जर बघायला गेला तर सांगलीतली रस्ता कशी होती, गटरी कटो काय होतं, गल्ली बोळात काय होतं. मी पण एका सगळ्या दलदली असलेल्या एरियातच राहिला आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की आमच्या एरियात आता कायापलट काय झाला. जे नगरसेवक पण असून पण नसल्याने आहेत. पण तसली कामं ही दादानी
आपल्या फंडातून रस्ता वगैरे किंवा मुर्मीकरण सगळं करून दिलेले. सामान्य जनता म्हणून मी एक तुम्हाला सांगतो, आपल्याला काय राजकारण वगैरे करायचं नाही, पण तो सामान्य जनता म्हणून सांगतो की सुधीर दादाचं हे काम हे आपलं डोतल्या तांदळासारखं आहे, म्हणून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्यांनीच येणार. तर संमिश्र आहे आणि सुधीरदादा गाडगिळांचं थोडं वर्चस्व आहे आणि कामं पण चांगली केलेले आहेत, त्यामुळे ते निवडून येऊ शकतील असं आम्हाला वाटतं. संपर्क कसा आहे त्यांचा लोकांच्या बरोबर गाडगिळांचा? कडे संपर्क आताच नाही, गेले 5 वर्ष मतदाराशी संपर्क आहे. कामं पण त्यांनी बरेच केलेले आहेत, त्यामुळे पार्ट जड आहे सध्या त्यांचं. आणि बाकीचे बी उमेदवार आहेत, थोडं आहेत. तुम्ही कधी भेटला का त्यांना गाडगिळांना? आम्हा भेटलोच ना, असं म्हणजे कार्यक्रमातच भेटलोय आणि पृथ्वीराज बाबांना पण भेटलोय. मागच्या वेळेला त्यांनी पण बरोबरीनं टक्कर दिली. आता ह्या वेळेला पण त्यांचं पार्ट तरी बी तयारी नाहीत, फुल्ल तयारी नाही. आटोकी टक्कर. हा, काटेकी टक्कर होणार. बाजी हा, बाजी कोणाची? बाजी आता बघू 23 तारखेला कळेल आपल्याला, निश्चित असं काही सांगता येत नाही ना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा